नमस्कार मित्रांनो, तर आपण पाहतात श्री शिवा आपली माणसे. तर आपण बिग बॉसचा गॉसिप करतो. तर नेमकी मी आज एक प्रोमो बघितला. पहिलं तो प्रोमो बघा तुम्ही. हा ऐका. अंकिताचा हात लागलाय. त्याच्या एका शब्दावरती मला विश्वास नाही त्या मुलाचा. पूर्ण खोटं आणि त्याला सांग असं तर मित्रांनो, प्रोमो बघितला तुम्ही. तर घनश्याम म्हणतोय की अंकिताचा मला हात लागला. पण यार हा खेळ आहे. खेळामध्ये तो कोणाला एकमेकाला हात लागणारच. तरी पण तो जोरात तो अरे नोटंकी, किती नोटंकी करणार तू. अरे तू चोटाळ, मेंदू सडलेला, भिकार चोट. तुला कोणी पुढारी बनवलं रे. अरे तुझी लायकी नसताना तुला त्या बिग बॉसमध्ये आणलं आणि तू हात लागला. तुला खेळायची पण अक्कल आहे का. त्या पाण्यामध्ये का आम्ही काल बघितलं, पाण्यात थोडा अर्धा उतरला म्हणतो मी पूर्ण उतरलो. अरे तू एवढं पार ज्या ही निकिता म्हणतो की मी तुझ्या लग्नाला येईल, मी तुझे हे होईल. अरे तुझी लायकी नसताना तुला तिथं बिग बॉसमध्ये नेलं तर नेलं. त्यात तू खेळताना म्हणतो, खेळताना हात लागला तर म्हणतो हात लागला. म्हणजे तू एवढं करून सांगतोय की त्याच्याने ऑब्जेक्शन होईल आणि त्याच्याने टास्क जिंकल. म्हणजे इकडं तुझी मेंटॅलिटी चाललेली सध्या. तर मित्रांनो, त्यानंतर अंकिता काय बोलली घनश्याम आपलं याला धनंजय डीपी दादांना, ते बघून घ्या. एका शब्दावरती मला विश्वास नाही त्या मुलाचा. पूर्ण खोटं आणि त्याला सांग असं टुन धावत मका असं वाटत होतं. 60 असं वाटत होतं. खरंच अंकिताने घनश्यामच्या एक नाही दोन नाही अशा 2-3 लावूनच द्यायला पाहिजेत. आणि खरंच लावल्या पाहिजे होत्या. कारण की तू एक नंबरचा चोटाळ आहे, एक नंबरचा भंगार आहे, एक नंबरचा थर्ड क्लास आहे. आणि तुझी क्वालिटी नसताना तुला या बिग बॉसमध्ये घेऊन आले आणि तू असं दाखवतोय की खूप भारी, तू एक नंबरचा थर्ड क्लास पुढारी. तर या थर्ड क्लास पुढारीला, या चोटाळ पुढारीला, या बुटक्या टुंगण्या पुढारीला सपोर्ट करू नका मित्रांनो. तर अशा व्यक्तीला सपोर्ट करा जो खरं वागतो, सत्य वागतो आणि बिग बॉस शोमध्ये काहीतरी करतोय, असा चोट्टाळपणा करत नाही आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, विथ कमेंट करा आणि ते जे लाल बटन आहे सबस्क्राईबचं त्यावरती पप्पी फेकून मारा आणि सबस्क्राईब करा. तर नमस्ते, थँक्यू.